मी ध्यानलिंग घरी कसं नेऊ शकतो? नाही, ते तुम्ही न्यावं म्हणून तिथं आहे. मी ते इथं माझ्या ताब्यात ठेवलेलं नाही आहे. ते तुम्ही न्यावं म्हणून आहे. तुम्ही ते तुमच्या मनाचं स्क्रीन सेवर बनवलं तर ध्यानलिंग काही विशिष्ट पद्धतीनं कार्य करेल. जर तुम्ही प्रार्थना करायला शिकलात, मी जेव्हा प्रार्थना म्हणतो तेव्हा याचना करणारी प्रार्थना नाही, अगदी सहज तुम्ही प्रार्थनामय झालात तर तुम्हाला बरंच काही प्राप्त होईल. जर तुम्ही त्या रूपासोबत खेळायला शिकलात, याचा अर्थ तुमच्या भावना खेळत आहेत, मग तुम्हाला अस्तित्वाचा आनंद कळेल. जर तुम्ही यामध्ये स्वतःचं रूप विलीन करायला शिकलात, याचा अर्थ तुम्ही संपून जाता, मग तुम्ही तेच बनाल. तुमच्याकडे असा पर्याय आहे ध्यानलिंगाबाबत. हा पर्याय तुमच्याकडे आहे भैरवीबाबत. तुम्हाला हा पर्याय आहे माझ्याबाबत.